लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात ढकांबे शिवारात दरोडेखोरांनी धाड टाकत कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पहाटेच्या सुमारास झालेल्या या प्रकारात महिला पुरुष जखमी झाले असून दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा मुद्देमालही लंपास केलाय। मिळालेल्या माहितीनुसार सुरेश धात्रक यांच्या घरासह परिसरातील काही घरांच्या कड्या लावत दरोडेखोरांनी प्रवेश केला। फुले विक्रीतून साठवलेली अंदाजे 2 ते 3 लाख रुपयांची रक्कम त्यांनी लुटली। घरात त्यावेळी 4 जण उपस्थित होते, त्यात 2 वर्षांचा लहान मुलगाही होता। या हल्ल्यात मनोहर बहिरू धात्रक यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून सुरेश धात्रक यांच्या डोक्याला मार लागलाय, तर ताराबाई धात्रक यांच्या हाताला दुखापत झाली आहे। सुदैवाने लहान मुलगा बचावला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केलाय। 4 ते 5 दरोडेखोरांचा या प्रकारात सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपींचा शोध सुरू आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।